पण पोलिसांची या दोन्ही तिन्ही घटनांमध्ये अतिशय खरं तर कौतुक केलं पाहिजे. काल परत तुमचं हे सांगलीचं प्रकरण मी आपल्या सगळ्या मीडियाच्या माध्यमातून बघितलं, की वरिष्ठ पत्रकार, राज्य पत्रकार संघटनेचे अध्यक्ष संजय भोकरे यांच्या मर्डरचा पण प्लॅन केला होता. तर ह्या सगळ्या गोष्टी पोलिसांनी हे पण प्रकरण पोलिसांच्याकडूनच बाहेर आलेलं आहे. म्हणजे एलसीबीचे जे अधिकारी आहेत, त्यांची सगळी टीम आहे, त्यांच्या माध्यमातून काही आरोपींना त्यांनी हरिपूर रोडला अरेस्ट केलं, त्यांच्याकडं वेपन सापडले आणि मग चौकशीच्या दरम्यान हे सगळं प्रकरण बाहेर आलं. तर मला वाटतं की हे जे प्रकरण आलेलं आहे बाहेर संजय भोकरेंचं, आणि अंबाबाई तालीम संस्थेच्या माध्यमातून ते अनेक वर्ष तिथं काम करतायत आणि ते मी FIR सगळी बघितली की अंबाबाई तालीम संस्थेमध्ये काही जागा गेली आणि त्या कारणासाठी त्यांचा हत्येचा कट रचला जातोय. परंतु मुळामध्ये 125 वर्षापूर्वीची ही अंबाबाई तालीम संस्था आहे आणि 50 वर्षापूर्वी ती जमीन त्यांच्या संस्थेला दिलेली आहे त्यांच्या काही लोकांनी, नातेवाईकांनी वगैरे. कोर्टामध्ये पण जाऊन त्यांच्या विरोधात निकाल केला आहे. मला वाटत नाही की हे प्रकरण असंच म्हणजे जमिनीच्या दृष्टिकोनातून त्यांच्या मर्डरचा कट रचला जातोय असं मला अजिबात वाटत नाही. पोलिसांनी या सगळ्या विषयाच्या खोलापर्यंत जाण्याची आवश्यकता आहे. कारण हे जे पोरं बघितले तर ते काय अशा पद्धतीचं धाडस करतील असं मला वाटत नाही. तर त्याच्या मुळापर्यंत जावं, नेमकं कोण आहे या प्रकरणामध्ये. कारण एका एवढ्या सार्वजनिक जीवनामध्ये काम करणाऱ्या एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाच्या बाबतीत जर अशी कोणी भूमिका घेत असेल तर ह्या सगळ्यांनीच हा विषय सिरियसली घेतला पाहिजे.